तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पार्ट 2 मध्ये। पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण लगीन लावायचं अर्धच राहिलं होतं। मग काय नवरा नवरीला घेऊन सगळी निघाली होती मंडपाकडच्या दिशेनं। कोणाचंही लग्न असू द्या, हे जाणार हातूब मागं सारून जेवण करणार, लाज ना आबरून मी कशाला घाबरू, ही गँग सगळी चालली होती मंडपाकडच्या दिशेनं। जाताना यांच्याकडे होती कळशी, ही तर काय मोकळं जाते वाघ, पण यांच्या लक्षात हेच नाही की पुढे अक्षयचं टायमिंग झाले आणि ह्यांनी चालू केले नाचायला। आता ही नाचायला लागली ते म्हणल्यावर मला तर काय दम निघतोय, मी बी केलंही सुरू नाचायला। जवळजवळ 5-6 गावातनं लोक आली होती लग्नाला आणि त्यांच्यामध्ये आम्ही ही असा धिंगाणा चालू केलाय। बसलेली माणसं हीच विचार करत असतील ही नेमका काय विषय आणि ही नेमकी आली ती कुठनं। येड्याचा बाजार आणि खोळीची जत्रा, कुठं बी उतरा पोता हातरा आणि त्याच्यावर बसून आराम करा। आणि ज्याच्या मनात घाण विचार आल्यात ना, त्याला नरकात सुद्धा जागा भेटणार नाही, पापी माणूस। मग काय थोडा वेळा अक्षता पडला आणि अक्षता पडल्यावर सगळ्यांच्या मनात एकच विचार होते, ती म्हणजे हातूब मागं सारून नरडीला येऊस तर खायचं। म्हणून आम्ही डायरेक्ट बसलो जेवायला आणि जेवायला बसल्यावर ना ही काका म्हणत होतं की मला ब्लॉग मध्ये घे, अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्नाचा अपमान करायचा नाही म्हणून डायरेक्ट भावाने कचकाटून खाल्लं आणि नंतर येऊन उभा राहिलो जिथं दुरड्या ठेवल्या होत्या तिथं। अजीब जानवर आहे, कितना बी खाऊ भूकाही रहता, या वाक्याप्रमाणे भावाने आता जेवून आल्यात तरी बी चिकू वडल्यात तिथलं। एक वेळ चिकू ठीक आहे पण अक्षण क्याळ घेतली क्याळ। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच थांबूया, पुढे काय झाले हे बघण्यासाठी आपण पार्ट 3 बनवूया। पण ती पार्ट बघण्यासाठी जर फॉलो केलं नसेल तर पहिलं फॉलो करून घ्यायला लागते बरं का। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जाताना तेवढं लाईक फॉलो शेअर करून टाका। चला भेटू आता पार्ट 3 मध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी।